जालन्यात कापड दुकानात तलवारींचा साठा जप्त, सदर बाजार पोलिसांची मोठी कारवाई। जालना शहरातील गजबजलेल्या महावीर चौक परिसरातील एका कापड दुकानावर छापा टाकून सदर बाजार पोलिसांनी तब्बल 21 तलवारींचा साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। नेमकी घटना काय? महावीर चौकातील जयमातदी क्लॉथ स्टोअर या कापड दुकानामध्ये बेकायदेशीर शस्त्रांचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती सदर बाजार पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने दुकानावर धाड टाकली। कारवाईचा तपशील। झडती दरम्यान पोलिसांना दुकानात लपवून ठेवलेल्या एकूण 21 तलवारी मिळून आल्या। यात 13 मोठ्या तलवारी, 0.8 लहान तलवारी। या सर्व तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस प्रशासनाची माहिती। ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती अनंत कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। सदर बाजार पोलीस स्टेशनला एक गोपनीय माहिती मिळालेली होती। महावीर चौकात जय मातादी क्लॉथ स्टोअर्स म्हणून आहे, तिथे मनीष निहलानी यांच्या दुकानामध्ये काही तलवारी आणलेल्या आहेत आणि ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळालेली होती। त्या माहितीवर आधारित आम्ही त्या दुकानाचा सर्च घेतला असता 13 मोठ्या तलवारी आणि 8 लहान तलवारी अशा एकूण 21 तलवारी आम्हाला मिळून आलेल्या आहेत। आम्ही त्या जप्त केलेल्या आहेत आणि आर्म ऍक्ट प्रमाणे आम्ही केस केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। ही बातमी आमच्या सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळालेली होती। त्या बातमीवर आधारित डीबी पथकाचे सचिन सानप, रामप्रसाद रेगे, जगन्नाथ जाधव, धनंजय कावळे, नजीर पटेल, दुर्गेश गोखणे, अजिम शेख, राहुल कटकम, धनंजय लोढे आणि गणेश तिजनकर यांनी ही कारवाई केलेली आहे। नेमका उद्देश काय होता ते आणण्यामाग आणि कशा करता ठेवलेले होते याबाबत आम्ही आता डिटेल इंट्रोगेशन करत आहोत। ऑनलाईन वगैरे काय मागवलं होतं? नाही, तेच आता पूर्ण त्या संदर्भाने आम्ही तपास करणार आहोत। कशा मागवले होते, कुठून मागवले होते, सोर्स काय आहे त्याचा आणण्याचा आणि कशा करता ते आणलेले होते याबाबत आम्ही अधिक तपास करणार आहोत। यामध्ये किती जणांना ताब्यात वगैरे? 1 जणांना ताब्यात घेतलेले आहे, बाकी अन्य आरोपी नाही अजून निष्पन्न झाले।